चौधरी नाशिक, सोनम चौधरी आपण हात वर करायचा आहे। सोनम चौधरी आणि बबली भाकरे ठाणे, नाशिक विरुद्ध ठाणे या महिला पैलवानांच्या मधील ही कुस्ती कोल्हापूर रत्न पुरस्कारानंतर आपण या ठिकाणी यानंतरची कुस्ती असेल जयेश वायले ठाणे विरुद्ध विकी तरे नाशिक। जयनाथ पाटील साहेब पंच, सुनंदाताई बुगडे महिला सदस्य यांनी या ठिकाणी कुस्ती सुरू करून दिलेली आहे। कुस्तीचा थरार महिलांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातल्या या कुस्तीचा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहोत। चितपट अजून मोठ्या मोठ्या प्रेक्षणीय निकाली कुस्त्या बाकी आहेत। दरम्यान तुल्यबळ महिला पैलवानांच्या मधली ही लढत या ठिकाणी सादर होत आहे, ती म्हणजे सोनम चौधरी पैलवान सोनम चौधरी ब्लू जर्सी मध्ये बबली भाकटे ठाणे आणि सोनम चौधरी नाशिक ही थोडीशी करड्या रंगाच्या जर्सी मध्ये खेळते। दोन्ही पैलवान अगदी तुल्यबळ असल्यामुळं एकमेकांचा डाव प्रतिडाव या ठिकाणी निष्प्रभ करत कुस्ती या ठिकाणी ते पुढे घेऊन जात आहेत। सोनम चौधरी नाशिक विरुद्ध बबली भाकटे ठाणे यांच्यामधील महिलांची ही प्रेक्षणीय रंगनीय अशी ही कुस्ती खूप रंगतदार या ठिकाणी परिस्थितीमध्ये गेलेली आहे। दोन्हीही पैलवान तुल्यबळ असल्यामुळं एकमेकांचे डाव आणि प्रतिडाव लगेच त्या निष्प्रभ करत आहेत, एकमेकांना कोणताही डाव टाकू देत नाहीत। महिला पैलवान सोनम चौधरी नाशिक विरुद्ध महिला पैलवान बबली भाकटे ठाणे यांच्यामधील ही लढत नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क मध्ये महिलांसाठी विशेष अशी लढत पकड घेतलेली आहे। बैठक मारून पकड घेण्याचा प्रयत्न केला सोनम चौधरीनं, सिंगल पट टाकण्याचा प्रयत्न बघूया यशस्वी होतोय का, पण तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी रोखून धरलेला आहे करिश्मा बबली भाकटे हिनं। सोनम चौधरीनं सिंगल पट टाकण्याचा प्रयत्न केला परंतु रोखून धरलेला आहे ते बबली भाकटे हिनं प्रेक्षणीय अशी कृती, आणि तिला सुद्धा या ठिकाणी आपल्या पकडमध्ये घेण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा जोरदार असा प्रयत्न केलेला आहे, जोरदार असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु अयशस्वी या ठिकाणी दिसत आहेत। प्रचंड जोर लावण्याचा प्रयत्न केला परंतु थोडीसं अपयश त्यांना आलेलं आहे सिंगल पलटी मारण्यामध्ये आणि चितपट करण्यामध्ये। प्रेक्षणीय अशी महिलांची कुस्ती सीमारेषेमध्ये गेल्यामुळं पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी पैलवान सोनम चौधरी नाशिक विरुद्ध पैलवान बबली भाकटे ठाणे या दोघींच्या मधली ही कुस्ती तुल्यबळ पैलवानांच्या मध्ये ज्यावेळी कुस्ती होते त्यावेळी ती कुस्ती निकाली लागण्यासाठी बराच प्रयत्न, पुन्हा एकदा मगासारखाच बैठक मारून पलटी करण्याचा प्रयत्न केला पण मैदानाच्या बाहेर। पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी मी नेहमी सांगतो की तुल्यबळ पैलवान असल्यानंतर कुस्ती निकाली निघण्यामध्ये बराच वेळ जातो आणि महिलांची ही कुस्ती एकमेकांची ताकद आजमावत कोणता पैत्रा टाकायचा याचा विचार करत एका सेकंदामध्ये तो आपल्याला डाव टाकावा लागतो। बघा केवढी चपळ अशी आपली हालचाल केलेली आहे आणि पाय मध्ये पकडून सिंगल पलटी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा प्रयत्न अयशस्वी झाला। निळ्या जर्सीमध्ये जी खेळत आहे ती बबली भाकटे ठाणे, निळ्या जर्सीमध्ये खेळत असलेली बबली भाकटे ठाणे आणि थोड्याशा ग्रे कलरमध्ये ती खेळत आहे ती पैलवान सोनम चौधरी नाशिक। महिला पैलवानांची कुस्ती सोनम चौधरी नाशिक हिच्याकडून 3 वेळा प्रयत्न झाला बैठे प्रकार करून पलटी मारण्याचा परंतु 3 वेळा तिला थोडंसं अपयश आलेलं आहे। आपला बचाव करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे ती बबली भाकटे ठाणे। महिला पैलवान बबली भाकटे ठाणे विरुद्ध महिला पैलवान सोनम चौधरी नाशिक यांच्यामध्ये चालू असलेली लढत आणि सोनम चौधरीनं बबली भाकटेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु सीमारेषेच्या जवळ गेल्यामध्ये पुन्हा एकदा कुस्ती मैदानाच्या मध्यभागी पुन्हा चालू
कुस्तीचं हे रणांगण महिलांच्या मध्ये चालू असलेलं हे रणांगण पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत, पण मगाशी थोडासा उत्साह कमी पडतोय. हलगीवाले आपण हलगीच्या स्वरानं यामध्ये रंगत भरू शकता. जोरदार. बघा पुन्हा एकदा पहिला प्रकार करून तालेजंग या नावाचा वापर करून सोनल चौधरी या ठिकाणी विजेती झालेली आहे. मी तनुजाताई तळकर यांना विनंती करतोय पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. तनुजाताई तोडकर यांना मी विनंती करतोय हे पारितोषिक देण्यासाठी. श्री तानाजी रेपे आणि श्री दुलबा गोते हे दोघे जण या कुस्तीमध्ये जो रंग भरण्याचा कार्यक्रम करतायत, हलगीचं जे वादन करतायत ते सन्माननीय श्री दुलबा गोते साहेब आणि सन्माननीय श्री तानाजी रेपे साहेब. आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण जेवणात काय आपण जेवणात काय आपण भेटणार जेवण भेटणार. तनुजाताई आणि राठोडताई या दोघी या महिला कुस्तीसाठी सन्मानित करतील. कुस्तीमध्ये विजेती सोनम चौधरी नाशिक ही या स्पर्धेमधली विजेती आहे. यानंतर जयेश वायले ठाणे आणि विकी तरे नाशिक बहुतांश कुस्त्या या ठाणे, मुंबई, नाशिक आणि पुणे येथून